राज्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे। बच्चू कडू आजच महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर महायुतीमधून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। बच्चू कडू ज्यांनी लोकसभेमध्ये आपला एक उमेदवार उतरवलेला होता अमरावती लोकसभा मतदारसंघातून, आता मात्र विधानसभेसाठी आपण एकला चलोरेचा नारा देणार किंवा तिसरी आघाडी उघडणार असल्याचं बच्चू कडू वारंवार सांगू लागलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आज ते महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। तर लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आजच त्यांचा जो मेळावा होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, याच वेळेला ते महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलंय। तर महायुतीमधून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची ते शक्यता वर्तवली जाते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। सूरज, काय सांगाल? लोकसभेला एका ठिकाणी बच्चू कडूंनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र आता विधानसभेसाठी महायुतीमधून बाहेर पडणार बच्चू कडू आणि तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कळतंय आणि मुख्य म्हणजे आजच ते घोषणा करू शकतात असंही कळतंय। काय अपडेट्स? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा 12 वाजता मोठा मोर्चा निघणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर 3 लाखापेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं कालच बच्चू कडूंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये रवाना होण्यापूर्वी मोठे संकेत दिले होते की महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात। मात्र आता लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते की बच्चू कडू आज दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास जे आहे जे त्याच ठिकाणी सभेतून जे महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सातत्याने बच्चू कडू राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर टीका करत होते। भाजपचे गृहमंत्री अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या कार्यप्रणालीवर बच्चू कडू सातत्याने टीका करायचे। मात्र आज जर पाहायला गेलं तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि दिव्यांगांच्या विविध समस्या निकाली निघत नाही असा जो थेट आरोप आहे आमदार बच्चू कडूंनी केलेला आहे। त्यामुळे महायुतीला आज राज्यामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। आज जर पाहायला गेलं तर बच्चू कडूंनी घोषणा केल्यानंतर बच्चू कडूंची तिसरी आघाडीच्या निमित्तानं काय नेमकं राज्यामध्ये समीकरण होतं हे निमित्तानं बघायला लागतं। कारण का जर पाहायला गेलं तर संभाजीनगरमध्ये आज मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये 3 लाखपेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर यापूर्वी बच्चू कडूंनी राजू शेट्टी असतील, छत्रपती संभाजीराजे असतील आणि इतर ते महत्वाचे राज्यातील नेते असतील त्यांच्यासोबत गुप्त बैठका सुद्धा घेतलेला होता। मात्र आज बच्चू कडू महायुतीला मोठा हादरा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बच्चू कडूंचं नेमकं हे समीकरण कसं असणार आहे आणि जागा वाटपाच्या बाबतीत नेमका काय फॉर्म्युला ठरणार आहे हे त्या निमित्तानं बघावं लागणार आहे। निश्चितच सूरज, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।